आपण चिकन मी कांद्यात आणि तेलात सध्या टाकलेलं आहे. त्याला पाणी सुटेपर्यंत त्यात आपण मीठ, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून मिक्स करणार आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. हे असंच थोडं परतू द्यायचं. लसूण पेस्ट हा मी अगोदरच तयार करून ठेवलेला होता. आता हा परतून घ्यायचा आहे. पुन्हा परतून घ्यावं लागणार. हे पॅरेल आहे. आलं लसूण कांदा मस्त परतून घ्यायचा. मी कांद्याचा पेस्ट नाही टाकला आहे, फक्त आलं लसणाचा पेस्ट टाकलेला आहे. कांदा चिरून घेतलेला आहे. चिकनमध्ये आपण टाकणार आहे काही बेसिक मसाले. लाल तिखट आपल्या आवडीनुसार, तिखट किती पाहिजे कमी जास्त करू शकतो. माझ्याकडे स्पायसी भाजी पाहिजे, तिखट पाहिजे म्हणून मी. आणि हा आहे बागमारी मसाला. बस, त्यात आणखी काहीच नको. हे आपण छान परतून घेऊ. याला तेल साईडने सुटेपर्यंत असंच राहू देऊ. आपण टाकणार आहे 1 छोटा चम्मच हे दही. आता परतून घेऊया आपण छान. दह्याने कसं भाजीला टेस्ट वेगळीच येते आणि भाजी छान बनते. दही तुम्ही स्किप पण करू शकता, नाहीतर करू शकता. भाजी काही वेळाने असे होते दही टाकल्यानंतर. आता त्यात टाकू आपण ही ग्रेव्ही. हा शाहीचा ग्रेव्ही मसाला आहे. त्याने आणखी भाजीला टेस्ट येते. भाजीत टाकायसाठी मी गरम पाणी करून ठेवलेलं आहे आणि हे गरम पाणी होत आहे. इथे मी भाजीत सांबार टाकून घेत आहे. फ्रेश धनिया, हरा धनिया पाणी टाकून घेत आहे. आणि पाणी गरम टाकल्यानंतर याला 3 शिट्ट्या लावून, नाही पॅरेल आहे तर जास्त शिट्ट्या लागेल. याला